नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाईममध्ये जगातल्या सगळ्यात मोठ्या 2 अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार युद्ध रंगतंय. त्याचा परिणाम सोन्याच्या दरांवर होतोय. याचा आढावा आपण आजच्या कार्यक्रमात घेणार आहोत. रुपयाची ऐतिहासिक घसरण देखील सुरू आहे. नाही म्हणायला शेअर बाजार कालच्या पडझडीतून सावरलाय. सेन्सेक्सने आज 1400 अंकांची उसळी घेतली. या सगळ्या परिस्थितीमध्ये गुंतवणूकदारांचा मात्र संभ्रम वाढत चाललेला आहे. अशा संभ्रमाच्या परिस्थितीत आपली गुंतवणूक रणनीती कशी ठरवायची याबाबत आपण बोलणार आहोत. मात्र त्याआधी पाहूया टॉप 10 बिझनेस न्यूज. आज वीकली एक्सपायरीच्या दिवशी सेन्सेक्स तब्बल 1400 अंकांनी उसळला. निफ्टीमध्ये देखील मोठी खरेदी बघायला मिळाली. दिवस अखेर सेन्सेक्स 79,000च्या जवळ तर निफ्टी 23,700च्या वर बंद झाला. आजच्या सत्रामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीला बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांमुळे मोठी उभारी मिळाली. खासगी आणि सरकारी दोन्ही प्रकारच्या बँकांचे शेअर उसळले. स्टेट बँक, HDFC बँक, ICICI बँक या तिन्ही प्रमुख बँकांमध्ये मोठी तेजी बघायला मिळाली. मिडकॅप कंपन्यांमुळे आलेल्या तेजीमुळे आजच्या सत्राला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय. मिडकॅप IT आणि मिडकॅप डिफेन्स कंपन्यांचे शेअर गुंतवणूकदारांच्या रडारवर होते. सोन्यातील तेजीचा ज्वेलरी कंपन्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे अनेक दिवस पडलेला कल्याण ज्वेलर्सचा शेअर 11% वधारलेला पाहायला मिळाला. तर सॅन्को गोल्डचा शेअर 5% वधारलेला पाहायला मिळाला. पायाभूत कंपन्यांच्या शेअर्समध्ये देखील आज खरेदी झाली. L&T, अदानी पोर्टचे शेअर सुधारले. त्याचबरोबर भारत इलेक्ट्रॉनिक्स, रिलायन्स यासारख्या कंपन्यांचे शेअर देखील वधारल्याचं पाहायला मिळालं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लावलेल्या अतिरिक्त आयात शुल्काला चीननं देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे. उत्तरादाखल चीननं अमेरिकेच्या मालावर 15% आयात शुल्क लागू केलंय. 10 फेब्रुवारीपासून अमेरिकन कोळसा आणि नैसर्गिक वायूवर कर लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अदानी पोर्ट्सनं जानेवारीमध्ये आणखी एक नवा विक्रम साधला. जानेवारी महिन्यामध्ये आतापर्यंत सर्वाधिक मालाची वाहतूक अदानी पोर्टच्या माध्यमातून करण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलेलं आहे. महिन्याभरात तब्बल 39.9 दशलक्ष टन मालाची ने-आण करण्यात कंपनीला यश आलंय. सोन्याच्या दरानं पुन्हा एकदा नवा विक्रम नोंदवलेला आहे. 1 तोळा सोन्याचा दर 85,490 रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे. काल रात्रभरात सोन्याच्या दरामध्ये 1,000 रुपयांची वाढ झाली आहे. आजही रुपयाची घसरण पाहायला मिळाली. आज डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाने पुन्हा एकदा नीचांक नोंदवलेला आहे. एका डॉलरचा भाव 87 रुपये 20 पैसे झालेला आहे. ICICI बँकेच्या माजी कर्मचाऱ्यांनी बँकेविरोधात भूमिका घेतली. काही कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्यानं हा वाद उफाळून आलेला आहे. या कर्मचाऱ्यांनी स्थानिक लेबर ऑफिसमध्ये तक्रारी केल्या. सोन्याचा भाव ऐतिहासिक म्हणजेच 85,000च्या वर गेलेला आहे. आणि त्याचविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे पूना गाडगीळ अँड सन्सचे CEO अमित मोडक. मोडक सर, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये. आणि सगळ्यात पहिला बेसिक प्रश्न की सोन्याचे दर नेमके का वाढत आहेत? जेव्हा जेव्हा आर्थिक अनिश्चितता निर्माण होते कुठल्याही स्वरूपात असू दे ती, तर त्याला एक काउंटर प्रोटेक्शन म्हणून सामान्य माणूस, बँका, हेज फंड, सेंट्रल बँका, विविध प्रकारे गव्हर्नमेंटच्या अनेक एजन्सी या इतर सगळ्या गोष्टी सोडून सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. कारण सोनं 3 प्रकारे त्यांचं प्रोटेक्शन करतं. एक तर चलनवाढीमुळे जे काही त्यांचं जे चलन असतं त्याचं जे घटत जाणारं मूल्य असतं ते रिस्टोअर करतं. त्यांची डॉलरमध्ये जी देणी असतात तर त्या डॉलरमधल्या देण्यांना प्रोटेक्ट करण्याकरता, कारण त्यांच्या चलनाचा आणि डॉलरचा दर विविध प्रकारे हलू शकतो. असं आता आपला भारतीय रुपया गेल्या काही दिवसामध्ये 86 रुपयामध्ये $1 आपण खरेदी करू शकत होतो. आता 87 रुपये 20 पैशाला $1 खरेदी करतोय. पण त्याच वेळेला जर सोनं घेतलेलं असतं 86 रुपये डॉलर असताना, तर आज आपल्याला ते 86 रुपयातला डॉलर एका डॉलरला डॉलर देताना आपल्याला परत त्याच्यावरती नुकसान सहन करावं लागलं नसतं. त्यामुळे परकीय चलनातली जी देणी असतात त्याचं जे अवमूल्यन किंवा ॲप्रिसिएशन दोन्ही बाजूंनी आहे, तर ते टाळण्याकरता म्हणून डॉलरच्या ऐवजी सोनं खरेदी करून ठेवलं जातं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की सोन्याला ओव्हरनाईट एन्कॅशमेंट आहे.
एखादं चलन फेल होईल, एखादं गव्हर्नमेंट फेल होईल, पण सोनं कधी फेल होणार नाही. कारण सॉव्हरेन गॅरंटीचं चलन असतं आणि जगातल्या सगळ्या सॉव्हरेनची गॅरंटी असलेलं एकच आहे, ते म्हणजे सोनं आहे. ओके सर, पण प्रश्न असा आहे अनेकांच्या मनात की सोनं 1 लाखापर्यंत जाईल अशी चर्चा आहे, मात्र ते किती वर जाईल नजीकच्या काळामध्ये आणि 1 लाखाचा टप्पा गाठायला अजून थोडा अवधी आहे का नजीकच्या काळामध्ये आपल्याला ही वाढ झालेली बघायला मिळेल? अगदी आपण सोप्या दृष्टीने जरी विचार केला गुंतवणूकदारांच्या मनातल्या याने, तर बँकांमध्ये आज 8% व्याजदर मिळत आहे. चांगल्या चांगल्या बँकांमध्ये आज 8% व्याजदर मिळत आहे. म्हणजे रेप्युटेड बँका, मी नॉन स्टँडर्ड बँका किंवा पतसंस्थांचा विचार करत नाहीये, तर तिथे जो 8% परतावा मिळतोय. आरबीआयचे जे बॉन्ड्स आहेत, फ्लोटिंग इंटरेस्ट बॉन्ड, की ज्याच्यामध्ये लोक पैसे गुंतवतात, त्याच्यावरती सुद्धा जवळपास 7.5 ते 8% परतावा मिळतोय. आपण आता जर 85,000च्या किमतीवरती 8%ने 2 वर्षाचा परतावा जरी ऍड केला तर 2 वर्षामध्ये सोनं हे 1,10,000 पर्यंत जाऊ शकतं, नुसतं व्याजाच्याच कन्व्हर्जनमध्ये जर विचार केला तर. आणि सोनं हे बँकेच्या व्याजापेक्षा जास्त रिटर्न देते गेले कित्येक दिवस. कारण बँकेचं व्याज हे जनरली म्हटलं जातं की ते निगेटिव्ह रिटर्न्स असतात जर तुम्ही इन्फ्लेशनच्या प्रमाणात बघितलं तर. आणि सोनं मात्र इन्फ्लेशनच्या इतपत किंवा इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न देणार आहे. आणि त्यामुळे लोकांना जर काही चांगला परतावा मिळवायचा असेल, सुरक्षित परतावा मिळवायचा असेल, तर त्याकरता सोनं हा एकमेव पर्याय आहे. आणि त्यामुळे सोन्याला मागणी वाढते आणि त्यामुळे सोन्याचे दर वाढत आहेत. सगळ्या हेज फंड्सना असू दे, सेंट्रल बँकांच्या स्वतःच्या गरजेकरता असू दे, त्यांनाही त्यांच्या मनातल्या सगळ्या ज्या काय भीती आहेत त्या जर बाजूला सारायच्या असतील तर त्यांना सोन्याच्या व्यतिरिक्त आता तरी पर्याय नाही. ओके सर, 2 प्रश्न आहेत की लग्नसराईचा काळ जवळ आलेला आहे. या लग्नसराईच्या काळामध्ये सोनं आपल्याला 1 लाखाचा टप्पा गाठताना दिसू शकतं का? आणि ज्या लोकांना लग्नसराईसाठी सोनं खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी सध्याचा जो भाव आहे त्या भावावर सोनं खरेदी करणं हे फायदेशीर ठरेल का? सोनं खरेदी कधी केलेली फायदेशीर आहे. एनी टाइम इज गुड टाइम. तर सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे भारतामध्ये सोनं हे कधीच घेऊन विकण्याकरता विचार केला जात नाही, ते लॉंग टर्म ठेवण्याकरता विचार केला जातो. म्हणजे ज्यांनी 2000 साली सोनं घेतलंय 4,000 रुपये 10 ग्रॅमनी, त्यांच्याकडे आजही ते सोनं आहे 80,000 रुपये 10 ग्रॅम झालं म्हणून ते काही जाऊन विकलं नाहीये. आणि लग्नामध्ये दिलं जाणार सोनं तर वर्षानुवर्ष ती वधू ठेवणार असते स्वतःच्या गळ्यामध्ये किंवा हातामध्ये किंवा शरीरावरती किंवा ठेव्याच्या रूपाने तिच्या पेटीमध्ये, दागिन्यांच्या पेटीमध्ये. तर सोनं हे कधीही घेण्याला चांगलंय. थोडंफार थांबलं तर थोडीशी करेक्शन जरी दिसली तरी फार मोठी आपली बचत होणार नाही. पण एकदा जर का चुकून हातातून सुटलं आणि विविध कारणांमुळे, आता जसं परवाच्या दिवशी रविवारी ट्रम्प साहेबांनी आपल्या म्हटलं की मी 3 देशांवरती टेरिफ लावण्याचा विचार करतोय, त्या विचाराच्या नुसत्या त्यांच्या घोषणेमुळे सोनं जवळजवळ 3,000 रुपयांनी गेल्या 1 आठवडाभरामध्ये वाढलं. आता ते जेव्हा केव्हा प्रत्यक्षात त्याचं अंमलबजावणी करतील तेव्हा तर ते आणखीन वाढू शकेल. बरोबर. आज जे तुम्ही म्हणत होतात की गेल्या 2 दिवसामध्ये 1,000 रुपयांनी सोनं वाढलंय, तर त्यांनी त्या 3 पैकी 2 देशांवरची जी टेरिफ अंमलबजावणी होती ती 1 महिन्यानी पोस्टपोन केली आहे. 1 फेब्रुवारीच्या ऐवजी ती 1 मार्चपर्यंत पोस्टपोन केली आहे. पण चायनाची मात्र टेरिफची अंमलबजावणी लगेच करणार आहेत ते. मग चायनाने काउंटर टेरिफ त्यांच्यावरती लादली आहेत, त्यांची 15% टेरिफ वाढवली आहेत. आणि मग या सगळ्यातून एक म्हणजे ट्रेड वॉर, जे आंतरराष्ट्रीय भाषेत म्हटलं जातं, ते ट्रेड वॉर निर्माण होण्याची शक्यता आहे. ट्रेड वॉर निर्माण झालं तर आर्थिक स्थैर्य निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थैर्य निर्माण झालं तर सोन्याचे भाव हे वाढणारच आहेत. कारण की ट्रम्पना त्यांना अमेरिका फर्स्ट यांनी त्यांच्याकडे जे मायग्रंट्स आहेत विविध देशातून आलेले, म्हणजे त्यांच्याकडे जे नागरिक राहत आहेत त्याच्यापैकी जवळपास 20% त्या नागरिकांव्यतिरिक्त मायग्रंट्स आहेत जे अनऑथराइज राहत आहेत आज अमेरिकेमध्ये, त्यांना त्यांच्या देशामध्ये परत पाठवायचं आहे. आपण भारतापुरता विचार केला तर आता काही बातम्यांमध्ये असं येतं की अमेरिकेचं एक जे जहाज आहे, म्हणजे सैनिकी वाहतूक करणारा हवाई जहाज, त्यातून भारताच्या सुद्धा काही अवैध रीतीने तिथे राहत असलेले जे मायग्रंट्स होते त्यांना भारतामध्ये परत पाठवण्याची त्यांनी प्रक्रिया चालू केली. अशी प्रत्येक देशाकरता ते करणार आहेत. आणि मग त्यामुळे जे अमेरिकेमध्ये स्थैर्य येणार आहे ते अमेरिके जनतेला जास्त पसंत आहे का टेरिफ लावल्यामुळे निर्माण होणारी महागाई पसंत, हे अमेरिकेच्या जनतेने ठरवायचंय. आणि ते जनता जेव्हा ठरवेल तेव्हाच ठरेल की टेरिफ वाढतच राहणार, ती लावलीच जाणार, अंमलबजावणी त्याची केली जाणार, का त्यांच्या राष्ट्राच्या दुसऱ्या म्हणजे
ज्या ग्राहक हिताच्या गरजा आहेत त्या भागवण्याकरता कुठेतरी त्याच्यात कॉम्प्रोमाइज केलं जाणार. त्यावेळेला जाऊन सोनं कुठेतरी स्थिर होऊ शकतं. अन्यथा पुढील एक 4 ते 5 महिन्याचा काळ बघितला तर सोन्याकरता हा खूप मोठ्या प्रमाणात हालचाल निर्माण करणारा असा काळ असेल. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय की पुढच्या काही महिन्यांमध्ये सोन्याच्या भावामध्ये अशाच पद्धतीची हालचाल आपल्याला बघायला मिळू शकते. अमित मोडक सर होते आपल्यासोबत, जे सोन्याबद्दलची आपल्याला माहिती देत होते. आपण पुढच्या विषयाकडे वळणार आहोत. घसरणाऱ्या बाजारामध्ये किफायतशीर आणि सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर काय काळजी घ्यायला हवी याबाबत देखील आपण आज बोलणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार प्रीती झेंडे. प्रीती मॅडम, तुमचं पुन्हा एकदा मनी टाईममध्ये स्वागत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न, आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीनं बचत आणि गुंतवणूक याच्यातला नेमका फरक कसा सांगू शकाल तुम्ही? बचत म्हणजे तुम्ही काढून ठेवलेली रक्कम, म्हणजे तुमच्या खर्च झाल्यानंतर तुमच्या उत्पन्नामधनं जी रक्कम तुम्ही काढून ठेवता, मग तुम्ही घरात ठेवा किंवा बँकेत ठेवा, त्याला आपण बचत म्हणू शकतो. या बचतीवर घरात ठेवली तर नक्की या बचतीवर तुम्हाला काहीच व्याज मिळत नाही, ती वाढीव होत नाही. बँकेत जर ठेवलं तर तुम्हाला अगदी बँकेचा जो बेसिक इंटरेस्ट रेट असतो तो तुम्हाला मिळतो. पण हीच बचत जर तुम्ही विविध प्रकारच्या तुमच्या जे आर्थिक वेगवेगळ्या उद्देशांसाठी तुम्ही वेगवेगळ्या उत्पादनामध्ये म्हणजे वेगवेगळे फायनान्शियल प्रोडक्ट्समध्ये समजा हे पैसे गुंतवले तर याला आपण गुंतवणूक म्हणू शकतो. कारण की पुढे जाऊन हे पैसे वाढणार आहेत आणि हे वाढीव जे पैसे आहेत हे तुम्हाला तुमच्या आर्थिक उद्देशांसाठी उपयोगी पडणार आहेत. ओके, आपण आता गुंतवणूक समजून घेतलेली आहे, पण गुंतवणुकीचा पर्याय निवडल्यानंतर त्यावर जास्तीत जास्त परतावा मिळावा, नफा मिळावा, यासाठी नेमकं काय त्या गुंतवणूकदाराने काळजी घेतली पाहिजे? महत्वाचं आहे बघा, परतावा फक्त जर तुम्ही परताव्याकडे लक्ष दिलं तर बऱ्याच वेळा आपण त्याच्यामध्ये असलेली रिस्क किंवा जोखीम हे टाळतो किंवा हे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे परतावा आणि जोखीम या दोघांचंही समतोल साधणं खूप महत्वाचं आहे. आणि हे समतोल साधतानाच पहिल्यांदा तर तुमची जोखीम घेण्याची क्षमता किती आहे हे बघणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत जर तुम्ही एक हिस्टॉरिक रिटर्न्स किंवा हिस्ट्रीच्या याच्यामध्ये समजा तुम्ही पाहिलं की कुठला ॲसेट क्लास असा आहे की जो तुम्हाला चांगला परतावा देऊ शकतो किंवा तुमच्या महागाई आपण जे म्हणतो महागाईपेक्षा एक 3 ते 4% जास्त परतावा जी कुठली पण ॲसेट क्लास आपण म्हणतो की देऊ शकतो, तर ती आहे इक्विटी. राईट. तर इक्विटी म्युच्युअल फंड किंवा तुम्ही चांगल्या समभागामध्ये समजा दीर्घकालीन गुंतवणूक केली तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा मिळू शकते आणि याच्यामध्ये खूप चांगला परतावा मिळण्याची तुम्हाला पुढे जाऊन नक्कीच याच्यामध्ये संधी असते. पण हे करताना ही जोखीम जाणणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमचे सगळे पैसे त्याच्यामध्ये गुंतवत आहात का एक पोर्टफोलिओचा भाग म्हणून तुम्ही इक्विटीला इन्व्हेस्ट केलाय आणि त्याच्याबरोबरच तुमच्याकडे रोखे किंवा सोनं, रिअल इस्टेट म्हणजे आपण स्थावर जंगम मालमत्ता जी म्हणतो याच्यामध्ये पण तुमची थोडी गुंतवणूक आहे, हे बघणं महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे मग समजा तुम्ही पोर्टफोलिओ बनवला तर नक्कीच तुम्हाला तुमचा परतावा खूप चांगल्या प्रकारे मिळू शकतो. तुम्ही इथे इक्विटीचा उल्लेख केलात म्हणून प्रश्न विचारतोय की एक आदर्श पोर्टफोलिओ जर बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये किती म्युच्युअल फंड असावेत, किती शेअर असावेत, त्यातली गुंतवणूक किती प्रमाणात असावी, तुम्ही नेमका कशा पद्धतीने याचा रेशिओ ठेवता? बरोबर. एक गंमत मी तुम्हाला सांगते. आपण साधारणतः असं म्हणतो की म्हणजे एक कुटुंब म्हणतं की आपल्याला किती मुलं हवे, तेवढीच मुलं हवी ज्याची आपण चांगली काळजी घेऊ शकतो. तशाच प्रकारे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करताना किती फायनान्शियल प्रोडक्ट किंवा कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम असाव्या हे ते त्याच्यावर ठरतं की तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींची किती व्यवस्थित पद्धतीने त्याचं निरीक्षण करता येईल किंवा त्याच्यावर लक्ष ठेवता येईल. त्यामुळे जर तुम्ही म्युच्युअल फंडाची संख्या मला विचाराल तर ती सर्वात प्रथम जेवढी कमी तेवढी चांगलं. आणखी प्रत्येक ठिकाणी मग तुमचं लक्ष देणं गरजेचं राहील. हे महत्त्वाचं आहे समभागासाठी, कारण की जेव्हा तुम्ही समभागात इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असते. त्यामुळे त्या पर्टिक्युलर कंपनीचं परफॉर्मन्स जर खालीवर झाला तर समभागाची किंमत पण खालीवर होते. त्यामुळे जर इक्विटी पोर्टफोलिओ डायरेक्ट इक्विटी पोर्टफोलिओ बनवत असाल तर तुम्ही एक 12 ते 15 अशा स्टॉकचा पोर्टफोलिओ बनवू शकता. म्युच्युअल फंड हे 5 ते 6 असलेले जास्त चांगले. याच्यामध्येही तुम्ही 5 ते 6 इक्विटी म्युच्युअल फंड ठेवू शकतात, 2-3 डेट म्युच्युअल फंड ठेवू शकतात. इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये काही तुम्ही लार्ज कॅप ठेवू शकतात, काही फ्लेक्झी कॅप असू द्या, काही मिड कॅप असू द्या. आणि जर तुमचं जोखीम घेण्याची क्षमता चांगली असेल तर काही प्रमाणात तुम्ही स्मॉल कॅपमध्ये पण इन्व्हेस्ट करू शकतात.
तुमचं मध्यम जी अवधीचे लक्ष आहे त्याच्यासाठी तुम्ही एक हायब्रिड फंड ठेवू शकतात. अशा प्रकारे 4-5 म्युच्युअल फंडामध्ये पण एक चांगल्या प्रकारे तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही तयार करू शकता. ओके. गुंतवणूक असो किंवा कुठलाही निर्णय घ्यायचा असो, सिम्प्लिसिटी हा त्याच्यातला खूप महत्त्वाचा भाग असतो. सिम्प्लिसिटी किती आणि कशी महत्त्वाची असते गुंतवणुकीच्या बाबतीत? आजकाल माणसाचं जीवनच खूप धकाधकीचं आणि गुंतागुंतीचं झालंय आणि तसंच त्यांनी ते स्वतःच्या गुंतवणुकीबाबतही करून ठेवलंय. थँक्स टू ऑल सोशल मीडिया रील्स आपण म्हणू शकतो की प्रत्येक वेळेस एखादा नवीन प्रोडक्ट आला की तो माझ्या पोर्टफोलिओमध्ये असायलाच हवा, मग तो नसेल तर मी काहीतरी मिस करतोय का असं नेहमी तुम्हाला वाटत राहतं. बघा, ज्या वेळेस तुम्ही गुंतवणूक करता ती कायम दीर्घकालीन स्वरूपाची असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याला नेहमी एक ऑटोमॅटिक वेनुसार चालू द्या. म्हणजे तुम्हाला असं बघता यायला पाहिजे की दररोज मला पोर्टफोलिओ बघण्याची गरज नाही, दररोज मार्केटमध्ये उतार चढाव झाला तर मला घाबरून जायची गरज नाही. मग अशा वेळेस काय होऊ शकतं, अशा वेळेस सिम्प्लिसिटी किंवा साधेपणा तुमच्या आयुष्यात आणि ॲज वेल ॲज तुमच्या गुंतवणुकीत जर तुम्ही ठेवला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा मनस्ताप होणार नाही. सिम्प्लिसिटी ठेवायची किंवा साधेपणा ठेवायचा म्हणजे काय की जे प्रोडक्ट तुम्हाला माहिती आहेत त्याचे ॲडव्हान्टेजेस, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस, त्याचे फीचर्स, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला ते ज्ञात आहे अशाच तुम्ही प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं फार गरजेचं आहे. जी गोष्ट तुम्हाला समजत नाही, जी गोष्ट खूप कॉम्प्लेक्स वाटते, त्याचे करप्रणाली तुम्हाला माहीत नाही, त्याच्यातली जोखीम किती आहे ती माहीत नाही, हे सगळं विचारात न घेता फक्त परतावा म्हणून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे खूप चुकीचं आहे. बऱ्याच वेळा आपण रेग्युलेटेड गोष्टींमध्ये पण इन्व्हेस्ट करतो. जसं आत्ता आपण खूप सारे उदाहरणं पाहिली. फक्त एखादा परतावा जास्त मिळतोय म्हणून एखाद्या ज्वेलरच्या इथे पैसे टाकणे किंवा इव्हन क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करणे किंवा P2P मध्ये इन्व्हेस्ट करणे, हे फक्त परतावा म्हणून केलेले इन्व्हेस्टमेंट जे असतात ना, हे पुढे जाऊन तुम्हाला कधी ना कधी जोखीम त्याच्यात वाढली जाते आणि मग तुम्हाला खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा पोर्टफोलिओ बनवतात किंवा दीर्घकालीन गुंतवणूक करतात त्यावेळी तुम्हाला जे समजण्यात येणारे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्येच गुंतवणूक करा. दीर्घकालीन नेहमी तुमचा एक विचार असू द्या आणि आपल्याला हे वाटतं की हे खूप कंटाळवाणी प्रोसेस आहे, पण यामधूनच तुमची आर्थिक उन्नती होऊ शकते आणि पुढे जाऊन तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकतं. ओके. बजेट घरचं असो किंवा देशाचं, एक्सपेन्स हा त्याच्यातला खूप महत्त्वाचा भाग असतो. एक्सपेन्स जेवढा कमी तेवढं बजेट चांगलं असं म्हटलं जातं. तर घरचं जे बजेट असतं त्याच्यातला जो खर्चाचा भाग असतो, खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही गुंतवणूकदारांना नेमकं कसं गाईड करता, कसा खर्च कमी करू शकतो? हे फार महत्त्वाचं आहे. जसं आज आपण म्हटलं की गुंतागुंतीचं आयुष्य आहे, तसं शो ऑफ करण्याचं पण खूप आयुष्य आहे. आपण प्रत्येक वेळेस आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला सोशल मीडियावर टाकाव्या लागतात किंवा टाकाव्या वाटतात आणि त्याच्याचमुळे आपण खूप सारा अनावश्यक खर्च करतो. जेव्हा तुम्हाला खर्चाचं मॅनेजमेंट करायचं असतं किंवा बजेटिंग करायचं असतं तेव्हा 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. एक म्हणजे मी जे गोष्ट खर्च करत आहे ती माझी नीड्स म्हणजे माझे आवश्यक खर्च आहे का वॉन्ट्स म्हणजे माझं डिस्क्रिशनरी खर्च आहे, म्हणजे याचं मला हे मौज मजेसाठी मी करणारा खर्च आहे. राईट. तुम्ही मौज मजा जरूर करा. मौज मजा करण्यासाठी मी असं म्हणत नाही की तुम्ही फक्त आयुष्य एक सुरीत जगा, पण मौज मजा करण्यासाठी तुम्ही बजेट करून ठेवणं फार गरजेचं आहे. नॉर्मली एक थंब रूल किंवा एक खूप आपण म्हणू शकतो की एक खूप नावाजलेला एक नियम आहे, याच्यामध्ये 50% तुमचा जो खर्च असतो तो तुम्ही नेहमी तुमच्या आवश्यक गोष्टींसाठी करायला हवा. 30% जो खर्च आहे तो तुम्ही तुमच्या मौजमजेसाठी करा आणि कमीत कमी 20% गुंतवणूक नक्की करा. पण मी इथे माझ्या क्लायंटला किंवा तुम्हाला सांगू इच्छिते की शेवटच्या याच्यामध्ये थोडा आपण चेंज करूया की 30% तुम्ही गुंतवणूक करा, कारण की 20% गुंतवणूक जर तुम्ही पाहिलं तर महागाईच्या संदर्भामध्ये मग ती कमी पडू शकते. त्यामुळे 50% हा खर्च तुमच्या आवश्यक असलेल्या गोष्टींसाठी करा, जसं मुलांची फी, घराचं भाडं किंवा घरामध्ये लागणाऱ्या रोजच्या वस्तू त्याच्यासाठी, आणि 20% जे आहे तुमच्या मौजमजेसाठी करा. तुम्हाला बाहेर जायचं असेल, हॉटेलिंग करायचं असेल, नवीन कपडे घ्यायचे असतील, आणि 30% मात्र नक्कीच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. त्यामुळे पैसे जर आले तर पहिले 30% तुम्ही बाजूला काढून ठेवा आणि नंतर उरलेल्या पैशांचे 50 आणि 20 अशा प्रकारे डिवाइड करून तुम्ही तुमचा खर्च नक्की मॅनेज करू शकता. धन्यवाद प्रीती मॅडम, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो मुळापासून, म्हणजे बचत आणि गुंतवणूक याच्यातला फरकच अनेकांना माहिती नसतो. त्यामुळे बेसिक गोष्टी कशा असतात गुंतवणुकीसाठीच्या, बचतीच्या, त्या आम्ही गुंतवणूकदारांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो.
आणि जाता जाता सगळ्या गुंतवणूकदारांना, सगळ्या प्रेक्षकांना एक विनंती की कोणतीही गुंतवणूक करण्याच्या आधी तुमच्या सल्लागाराचा सल्ला घेतल्याशिवाय ती करू नका. कारण तुमचा पैसा आहे आणि त्याचा परतावा मिळणार आहे, तो तुम्हाला मिळणार आहे. ती गुंतवणूक वाया जाऊ देऊ नका. सल्लागाराच्या मदतीनेच ती गुंतवणूक करा. या कार्यक्रमात इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.